आरशात स्वतःकडे बघताना कधी स्वतःलाच हा प्रश्न विचारलायस का ग, की मला नक्की काय हवं आहे आणि माझ्यासाठी नक्की काय योग्य आहे? हा प्रश्न जेव्हा मनात येतो ना, तेव्हा कुठेतरी आपल्या आतल्या आत एक वेगळा शोध सुरू होतो. आपण रोजच्या धावपळीत, जगाच्या या गदारोळात इतके गुंतून गेलोय ना, की स्वतःच्याच मनाचा उंबरठा ओलांडून आत डोकवायला आपल्याला वेळच मिळत नाही. लहानपणापासून बघ, आपल्याला काय हवं आहे याच्या याद्या आपण तयार करत आलोय. कधी खेळणी, कधी यश, कधी लोकांची वाहवा, तर कधी समाजाच्या नजरेत स्वतःला सिद्ध करण्याची धडपड. पण हे सगळं हवं-हवं असं वाटताना आणि ते मिळवण्यासाठी अविरत धावताना कधीतरी अचानक आपले पाय थबकतात. मग आतून एक हळवा आवाज आपल्याला विचारतो, "पण हे खरंच तुझ्यासाठी योग्य आहे का गं?" आपलं हे मन असतं ना, त्याचा स्वभाव एखाद्या लहान मुलासारखा असतो. डोळ्यांना जे सुंदर आणि आकर्षक दिसतं, ते सगळं त्याला हवं असतं. दुसऱ्याच्या अंगणात फुललेलं देखणं फूल पाहून आपल्याही अंगणात तसंच फूल असावं, असा हट्ट हे मन धरून बसतं. पण आपण अनेकदा हे विसरतो, की प्रत्येकाच्या आयुष्याची माती वेगळी असते आणि प्रत्येकाचे ऋतूही वेगळे असतात. तुला जे हवं आहे ते कदाचित तुला तात्पुरता आनंद देऊ शकेल, मनाला क्षणिक सुख देईल. पण जे तुझ्यासाठी खरंच योग्य आहे ना, तेच तुझ्या अस्तित्वाला खऱ्या अर्थाने समृद्ध करू शकतं. तुझ्यासाठी नक्की काय योग्य आहे हे समजून घेण्यासाठी तुला जगाचा कोलाहल थोडा वेळ शांत करावा लागेल. कधीतरी आरशासमोर उभं राहून जेव्हा तू स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून पाहशील ना, तेव्हा तो आरसा केवळ तुझं रूप दाखवणार नाही, तर तुझ्या आत्म्याचा खराखुरा आराखडा तुझ्यासमोर मांडेल. त्या शांततेत, त्या आत्मपरीक्षणात तुला उमजेल की जगाच्या नजरेत जे सर्वोत्तम आहे ते कदाचित तुझ्या मानसिक शांततेसाठी योग्य नसेलही. योग्य आणि अयोग्य यातील फरक ओळखण्याची प्रगल्भता ज्या दिवशी आपल्यात येते ना, त्या दिवशी आपली इच्छांची ती निरर्थक धावपळ कायमची थांबते. आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा एक योग्य वेळ आणि काळ ठरलेला असतो ग. आपण जे हवं म्हणून हट्ट धरतो आणि ते नाही मिळालं की नाराज होतो. पण त्या न मिळण्यामागेही कदाचित निसर्गाचा काहीतरी खूप मोठा प्लॅन असतो. कारण निसर्ग आपल्याला ते देत नाही जे आपल्याला हवंय, तर तो आपल्याला नेहमी तेच देतो जे आपल्या प्रगतीसाठी, आपल्या खऱ्या समाधानासाठी गरजेचं असतं. जेव्हा तुझ्या इच्छा आणि तुझ्यासाठी काय योग्य आहे, या दोन गोष्टींचा सुवर्ण मध्य साधला जाईल ना, तेव्हा बघ तुझ्या आयुष्यात एक अद्भुत शांतता निर्माण होईल. शेवटी एक सांगू, आयुष्य म्हणजे केवळ काहीतरी मिळवण्याची शर्यत नाही, तर स्वतःला अनुभवण्याचा एक सुंदर प्रवास आहे. जेव्हा तू स्वतःवर, स्वतःच्या कष्टावर आणि या तुझ्या प्रवासावर मनापासून विश्वास ठेवशील ना, तेव्हा तुला काय हवं आहे याच्या मागे धावण्याची गरजच उरणार नाही. उलट जे तुझ्यासाठी सर्वात सुंदर, योग्य आणि परिपूर्ण आहे, ते स्वतःहून तुझ्याकडे चालत येईल. गरज आहे ती फक्त स्वतःशी प्रामाणिक राहण्याची आणि आपल्या त्या अंतर्मनाच्या आवाजावर ठाम विश्वास ठेवण्याची.